अमेरिका एक महासत्ता, सतत चर्चेत राहणारा देश. काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंध बिघडत असतानाचे चित्र आपण पाहिले असेल. अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्नही केला, पण हा नवा भारत त्याच्या या कुठल्याही कट कारस्थानाला झुकला नाही. यातच आता अमेरिकेने H-1B व्हिसा धोरणांमध्ये नवे बदल केले आहेत. या बदलाचा परिणाम हा भारतातील टेक व्यावसायिकांसाठी, IT कंपन्यांसाठी आणि परदेशात नोकरी करू पाहणाऱ्यांसाठी कसा आणि काय होऊ शकतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर झालं असं की 21 सप्टेंबर 2025 रोजी अमेरिकेने एक शॉकिंग अपडेट दिली. आता H-1B व्हिसासाठी मोजावी लागणारी रक्कम ही चक्क $1,00,000 अमेरिकन इतकी असेल. होय, $1,00,000 म्हणजेच भारताचे सध्याचे तब्बल 83 लाख रुपये. तर आता H-1B व्हिसासाठी 83 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. हे नियम कोणासाठी असतील? तर हे नियम नवीन अर्ज करणाऱ्यांसाठी, म्हणजेच जर तुम्ही पहिल्यांदाच USA मध्ये H-1B व्हिसासाठी अर्ज करत असाल तर ही फी लागेल. आणि जर तुम्ही आधीच व्हिसा घेतला असेल किंवा रिन्युअल करत असाल तर तुमच्यावर हे नियम लागू होणार नाहीत. आता प्रश्न येतो की अमेरिकेला हे सगळं करण्याची गरज काय पडली? त्यांचं म्हणणं असं आहे की बाहेरून येणाऱ्या कामगारांमुळे स्थानिक अमेरिकन लोकांची नोकरी जाते आणि कंपन्या स्वस्तात परदेशी कामगार घेऊन अमेरिकेचं नुकसान करतायत. म्हणून त्यांनी ठरवलंय की जास्त फी लावा, म्हणजेच खरोखर आवश्यक असलेलेच लोक येतील. यालाच म्हणतात क्वालिटी ओव्हर क्वांटिटी पॉलिसी. आता या निर्णयाचं समर्थन व्हाईट हाऊसकडूनही झालंय, पण भारतात मात्र या गोष्टीवर नाराजी आहे. आता याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? भारत हा H-1Bचा सगळ्यात मोठा सप्लायर आहे. टेक इंजिनियर्स, डेव्हलपर्स, टेस्टर्स आणि मॅनेजर्स आपले लोक सगळीकडेच आहेत. आता ही फी वाढल्यामुळे अनेक भारतीयांचे अमेरिकेचे जाण्यासाठी स्वप्नच राहील किंवा थेट बजेटच्या बाहेरही जाऊ शकतं. इंडियन IT कंपनीसाठी हे मोठं इकॉनॉमिक्स बर्डन आहे. नॅस्कॉमचं म्हणणं असं आहे की या निर्णयामुळे कंपन्यांचं $500 मिलियन पर्यंत नुकसान होऊ शकतं. आणि काही कंपन्यांनी तर आपल्या H-1B कामगारांना सांगितलेलं आहे की लवकर US मध्ये परत या, नाहीतर नवीन फी लागेल. तर मित्रांनो, H-1B हे अमेरिकेचं लोकप्रिय व्हिसा प्रोग्राम आहे, पण आता त्यात एक मोठं वळण आले. अमेरिका स्वप्न आता थोडं महाग झाले, पण अपयश नाही, फक्त नव्या पद्धतीने तयारी करायची आहे. तुम्ही जर परदेशात करिअर बनवायचं स्वप्न बघत असाल तर तुम्ही त्यासाठी सज्ज व्हायलाच पाहिजे, कारण जग तुमचं टॅलेंट पाहतंय. USA हा एकमेव पर्याय नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अशाच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.